कर्मवीर महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, जी जाधव सर तिथं प्राचार्य आहेत, तिथला प्रश्न आहे की राज्यसेवेचे अटेम्प्ट किती देत आहेत MPSC मध्ये. तर MPSCचे अटेम्प्ट आपल्याला अनलिमिटेड आहेत. वय वर्षी 19 ते 33 यामध्ये आहे ओपनसाठी, आणि 5 वर्षे आपल्याला कॅटेगरीसाठी शिथिलक्षम आहे. आणि सरकारची कदाचित घोषणावण्याची शक्यता आहे की वय वर्षी हे वाढणार आहे, पण आज रोजी 33 पर्यंत आपल्याला हे देता येतात आणि अनलिमिटेड हे अटेम्प्ट्स आहेत. UPSCला मात्र लिमिटेड अटेम्प्ट्स आहेत ओपनसाठी, कॅटेगरीला मात्र अनलिमिटेड अशा पद्धतीचे अटेम्प्ट्स आहेत. इथं प्रश्न विचारला होता CSAT पेपरची तयारी, काश्मीरा त्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहे. CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्टसाठी. सर, दहिवडीवरून आपल्याचा प्रश्न आहे की MPSCचा अभ्यास करताना इंग्रजी या विषयाचा प्रमुख अडसर होतो का? हा, इंग्रजी या विषयाचा प्रमुख अडसर होत नाही, परंतु मेरिट जर वाढवायचं असेल आपल्याला तर त्यासाठी इंग्रजीची मात्र तयारी करावीच लागेल. अडसर म्हणून आपण त्याच्याकडे न पाहता मेरिटमध्ये कसं आपल्याला वाढ होईल, कारण आता इंग्रजीमध्ये सुद्धा वर्णनात्मक स्वरूपाचा तो पेपर आहे. एसे रायटिंग आहे, त्यानंतर लेटर रायटिंग आहे, रिसर्च रायटिंग आहे, आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला ग्रामरवरती जास्त भर आहे. इंग्रजीकडे आपण अडसर न बघता जर मेरिटमध्ये जर वाढवायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे व्होकॅब्युलरी आणि दररोज 5 प्रश्न आणि ग्रामर आपलं अचूक असलं पाहिजे. रेन आणि मार्टिन हे आपल्याला बेसिक त्याचा अभ्यास करा. पाल आणि सूर्य ही पुस्तकं वाचा, आणि इंग्रजीची तयारी चांगलीच व्हायला पाहिजे. अडसर होणार नाही, कारण मी अमर शिंदेचं मुद्दाम उदाहरण देतो, कारण इंग्रजी त्याचं फार वीक होतं, पण मराठीपेक्षा नंतर त्याला इंग्रजीत मार्क्स जास्त पडलेले, आणि त्यामुळे तो तसा अडसर नाही. मात्र मेरिटमध्ये आपल्याला, कारण राज्यसेवेमध्ये पुन्हा प्रेफरन्स द्यायचे असतात, पसंती क्रमानुसार आपल्याला पोस्ट मिळतात. राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, DDR, तहसीलदार ह्या पोस्ट असतात. आपण त्याला प्रेफरन्स द्यायचे, पसंती क्रम द्यायचे, आणि आपलं मेरिट आणि त्या पद्धतीने आपल्याला पोस्ट मिळते. म्हणून आपल्याला इंग्रजीमधून आपल्याला अडचण न ठरता तो जर मेरिटमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर इंग्रजीचा अभ्यास करावाच लागेल. ग्रामर आपलं अत्यंत चांगलं असलं पाहिजे. अगदी डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज द व्हाईट अशा पद्धतीचं ग्रामर आपल्याला करावं लागतं. तर पुढचा प्रश्न SM जोशी महाविद्यालय हडपसर. त्याच्या अगोदर एक आलेला प्रश्न आहे की तो जो प्रश्न आहे तो राज्यसेवेची पूर्व परीक्षा इंग्रजी माध्यमातून देता येते का? राज्यसेवा मराठी MPSCच्या सगळ्या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे ती तर ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं तर इंग्रजीमध्ये प्रश्न असतो आणि खाली त्याच्यामध्ये मराठी रूपांतर केलेलं असतं. आता कुठेही आपल्याला लिहावं लागत नाही. फक्त मराठीचा पेपर आणि वर्णनात्मक राहिलेला आहे, फक्त मराठी आणि इंग्रजीचा. त्यामुळे मेडियम हा प्रश्न आता शिल्लक राहिलेला नाही. आपण फक्त प्रश्न इंग्रजीत वाचा किंवा मराठीत वाचा, आणि यामध्ये त्यांची अट आहे की जर समजा मराठीमध्ये एखाद्या प्रश्नाबाबत आपल्याला जर संदिग्धता असेल तर इंग्रजीमधला जो प्रश्न आहे तो अंतिम धरला जाईल, आणि इंग्रजीमध्ये प्रश्न वाचून त्याचं उत्तर हेच बरोबर धरलं जाईल. आणि इंग्रजी आणि मराठी त्या प्रश्नाचं उत्तर ट्रान्सलेशन असल्यामुळं मीडियमचा आता प्रश्न नाही. मराठीचा पेपर मराठीमध्येच लिहावा लागेल, इंग्रजीचा पेपर तेवढा इंग्रजीमध्ये लिहावा लागेल. अन्यथा कुठेही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये लिहावं लागत नाही. कदाचित हा सुद्धा बदल नजीकच्या काळामध्ये होणार आहे, ती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होणार आहे. पुढचा प्रश्न SM जोशी महाविद्यालय हडपसर इथून आलाय. त्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की MPSC आणि UPSCच्या मुलाखतीची तयारी भविष्यात आपण सातारा येथून उपलब्ध होईल का, याविषयीचं मार्गदर्शन? 100% उपलब्ध होणार आहे. यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर होईलच, पण समजा जर मला असं वाटतंय की राज्यसेवा मुख्य परीक्षा पास जर झालेले जे विद्यार्थी आहेत त्या कॉलेजनं जर कळवलं की संस्था जबाबदारी घेईल साहेबांनी, आपण घेतो ते सांगा. हां, आपण मॉक इंटरव्ह्यू आम्ही छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मॉक इंटरव्ह्यू अरेंज करतो, आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा पहिल्यांदा हा प्रयोग करावा. मॉक इंटरव्ह्यूज अरेंज कराव्यात. मॉक इंटरव्ह्यूमध्ये एक शासकीय अधिकारी त्यामध्ये आपण बोलवावा, आणि 2-3 एक्सपर्ट त्यामध्ये असावेत. 5 जणांचं पॅनेल त्यामध्ये असावं. जे राज्यसेवा पास होतात किंवा PSI पास होतात, किंवा समजा काहीच पास झालेलं नाही तरी सुद्धा मॉक इंटरव्ह्यू अरेंज करा, कारण ती एक तयारी आहे. आणि मॉक इंटरव्ह्यू झाल्यानंतर
पुन्हा फायनल संस्था पातळीवरती पुन्हा एक या ठिकाणी जे मुख्य परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्यांच्यासाठी मॉक इंटरव्ह्यूसाठी एक पुन्हा पॅनल संस्था पातळीवरती इथं उपलब्ध करून दिलं जाईल आणि मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळी तयारी करून घेण्यात येईल आणि हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण मुलाखत ही गोष्ट अशी आहे की तो काय असा एक साचीबद्धपणानं असणारा भाग नसतो पर्सनॅलिटीचा. तो आजपासून किंवा मागच्या आपल्या बायोडाट्यावरती ती मुलाखत अवलंबून असते. बायोडाटा म्हणजेच आपली मुलाखत असते. नाहीतर आता मी पास झालेला आहे मुख्य परीक्षा आणि मग आता छंदाचा एक कॉलम असतो आणि त्यामध्ये मग आपण लिहितो की रिडिंग माझा किंवा छंद आहे. तसं न करता आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, वाचायला सुरुवात करा, एक छंद जोपासा. हा नमस्कार. ऐकू येत नाही. हॅलो. हा बोला की. हॅलो. हॅलो. हा बोला की, प्रश्न सांगा. ऐकू येते, बोला. हा बोला की. हो मिळेल मिळेल. CSAT साठी एक CSAT साठी आणि मग मी आता सांगितले की हा ट्रायल आणि प्रायोगिक तत्वावरती एक कव्हर करण्याचा भाग आहे. एक आपल्याला एक एक विषय 5 दिवसाची कार्यशाळा आपण CSAT नुसता एक दिवस CSAT आपल्याला घ्यावा लागेल आणि तशी तयारी करण्याचं प्रयोजन आहे. सर, मुलाखती संदर्भातच एक प्रश्न होता की विद्यार्थ्याने मुलाखतीची तयारी कशी करावी, त्यांनी वैयक्तिक पातळीवर कशी करावी. आपण त्याच्यासाठी एक स्पेशल दिवसाची कार्यशाळा घेऊ, अरेंज करू. पण तरी सुद्धा मी सांगेन की मुलाखत ही आपल्या दररोजच्या बायोडाट्यावर अवलंबून असते. आपला बायोडाटा स्ट्रॉंग करा, आपली मुलाखत व्यवस्थित होईल. मुलाखतीमध्ये अननेसेसरी माझा छंद क्रिकेट खेळण्याचा आहे असं लिहू नका किंवा माझा वाचनाचा छंद आहे असं लिहू नका. आपला खरोखरचा मुळातला छंद आहे तो लिहा. याच्यावरती मुलाखतीची तयारी टप्प्याटप्प्यानं होत जाईल. ठीक आहे. नोट्स काढणं योग्य आहे. मायक्रो नोट्स आपल्याकडे असल्या पाहिजेत. नोट्स स्वतःच्या असल्या पाहिजेत. बाजारी पुस्तकं फारशी उपयोगाची नसतात. जी मूळची संदर्भ पुस्तकं आहेत, जे आपल्या विषयासाठी ज्या लागू केलेल्या आपल्याला माहिती आहे कॉलेजमधली किंवा हे संदर्भ पुस्तकं घेऊन त्याच्या नोट्स काढा, मायक्रो नोट्स काढा आणि त्याच्यावरती आपला अप्रोच हळूहळू ठरवला पाहिजे. नोट्स मात्र आपल्या स्वतःच्या आवश्यक आहेत. अनेक प्रश्न येणार आहेत. पुढचा प्रश्न पंढरपूर इथून आहे. कुमारी मोरे यांचा प्रश्न असा आहे की MPSC UPSCचा अभ्यास करताना सेल्फ स्टडी महत्वाची आहे का, आपण कोणतीही एखादी अकॅडमी जॉईन करावी. आता MPSC आणि UPSC किंवा हा जर सगळा बघितला तर हा मोठा आज एक बिझनेस आहे. त्याचं रूपांतर आज बिझनेसमध्ये झालेलं आहे. छोट्या जाहिरातीद्वारे अनेक आणि मोठ्या खर्चिक स्वरूपामधल्या जाहिराती आणि अशा प्रकारचं आम्ही कोचिंग देऊ अशा प्रकारच्या अनेक जाहिराती येतात. परंतु बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते. त्याहीपेक्षा आपलाच रिसोर्स असणारा रयत शिक्षण संस्थेमधले आपले जे प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांच्यावरती विश्वास ठेवून आणि तेही त्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतील. महाविद्यालयामध्ये असणारी अकॅडमी ही त्या पद्धतीनं उच्च पातळीवरती आपल्याला मार्गदर्शन करेल आणि तसा प्रयत्न त्यांना ट्रेनिंग देण्याचं वर्कशॉप सुद्धा संस्था पातळीवरती घेतलं जातं आणि तशी काय अकॅडमी एखादी लावण्याची जरुरी नाही. महाविद्यालयामध्ये जर चांगली अकॅडमी असेल तर सेल्फ स्टडी तर महत्वाचंच आहे. सेल्फ स्टडीमध्ये फक्त आता काय आहे की वेळ कमी असतो, त्यामुळं आपल्या महाविद्यालयामधला जो काही एखादा कोचिंग जो काही मार्गदर्शन केंद्र आहे तिथं तुम्ही जावा आणि त्यामुळे तुम्ही लवकर त्या ट्रॅकवरती येशील. ट्रॅकवरती येण्यासाठी काही प्राथमिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कारण सेल्फ स्टडी करत बसण्यामध्ये काय होईल की तुमचा वेळ जाईल. त्यापेक्षा आपल्या कॉलेजमधली अकॅडमी तुम्ही जॉईन करा आणि ताबडतोब तुम्ही पुढे जाऊ शकता. सर, देवापूर शाखेची 10वी एक मुलगी प्रश्न विचारते की MPSC UPSCची तयारी 10वीपासून आपण करू शकतो का. अगदी 100%. बिहार आणि UP मध्ये जर आपण बघितलं तर 8वीपासून ही तयारी केली जाते. किंबहुना त्याचा सगळा सिलेबस हा UPSC ओरिएंटेड आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन ओरिएंटेड आहे. आता अगदी 8वीपासून 10वीच नाही तर 8वीपासून आपण ही जर तयारी करत गेलो. 7वीची स्कॉलरशिप परीक्षा MTS परीक्षा म्हणजे काय आहे. 7वीची स्कॉलरशिप किंवा 8वीला जी काही स्कॉलरशिप किंवा MTS NTS आपल्या रयत शिक्षण संस्थेची जी प्रबोधिनीची परीक्षा आहे ही MPSCच आहे. यावेळेला तर आपण वरिष्ठ कॉलेजवरती वरिष्ठ महाविद्यालयावरती जी
परीक्षा ठेवलेली आहे. हा सगळा सिलेबस राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा आहे. म्हणजे आपल्याला जेवढ्या लवकर तयारी करण्याची संधी मिळेल तिथून आपण करावी, लवकरात लवकर यश प्राप्त होईल. कारण वयाच्या अगदी 15व्या वर्षीच आपण 14व्या 15व्या वर्षी हे करणं अपेक्षित आहे. तेंडुलकरनं हातामध्ये बॅट घेतली तेव्हा 14व्या वर्षी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना सुद्धा वयाच्या 15व्या 16व्या वर्षी केली. ज्ञानेश्वरांनी लिहायला सुरुवात केली किंवा लिहिली ती सुद्धा 16व्या वर्षी. बिल गेट्सनं जगामधला सगळ्यात श्रीमंत जो मानला जातो पेपर टाकणारा हा मुलगा शेअर मार्केटमध्ये 10% सेव्हिंग सुरुवात केली वयाच्या 11व्या वर्षी आणि तो जगामधला सगळ्यात मोठा झाला. तशा पद्धतीनं त्या मुलीचा अत्यंत सुंदर प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे की जेवढ्या लवकर आपण ध्येय निश्चिती आणि अभ्यास लवकर सुरू करू तेवढा आपल्याला आपला मेंदू तल्लक असतो त्या काळामध्ये. जसा पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट, चौथ्या अटेम्प्टमध्ये हळूहळू नील होण्याची शक्यता असते. पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्येच पोस्ट मिळाली पाहिजे आणि त्यासाठी 8वी किंवा त्याही खाली आपण यायला पाहिजे. त्या पातळीपासून तू तयारी चालू कर, तुला यश निश्चित मिळेल. धन्यवाद. यानंतर अजून 2 प्रश्न आहेत. ABPIMLचा सातारामधून एक मुख्य प्रश्न विचारते. तिचं म्हणणं असं आहे की MPSC UPSC साठी स्पोर्ट्सचा कोटा किती मॅटर करतो? ते काश्मीरला सांगेल कारण स्पोर्ट्स कोट्यावरतीच ते आज नॅशनल लेवलवरती दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ती तिच्या निवेदनामध्ये सांगेल. शेवटचा एक प्रश्न आहे महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदावरून की फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत त्यांना MPSC UPSC साठी कोणकोणत्या पोस्ट ऍप्लिकेबल आहेत? त्याच्यामध्ये फक्त DYSP साठी आपल्याला बसता येणार नाही, PSI साठी बसता येणार नाही, मात्र इतर परीक्षेसाठी बसता येतं. सुजित शिंदे नावाचा आमचा विद्यार्थी आता UPSC पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा ब्लाइंड विद्यार्थी आहे. तो 2 वेळा इंटरव्ह्यूला गेलेला आहे आणि हँडिकॅपसाठी वयोमर्यादा ही 45 पर्यंत आहे आणि त्याला एक ठराविक ज्या काही फिजिकल फिटनेसच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सोडल्या तर सगळ्यांना त्या अप्लिकेबल आहेत. आणि जाहिरातीमध्ये म्हणून तुम्ही जाहिरातीतला शब्द वाचा. आता जाहिरात mpsc.gov.in वरती उपलब्ध आहे. ती जाहिरात वाचा, त्यामध्ये सविस्तर तुम्हाला त्यामधून सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. शेवटचा प्रश्न. 3 महिने राहिले आता पूर्व परीक्षेसाठी, मग त्याचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या पाहिजेत किंवा पूर्व परीक्षानंतर आम्ही पास झाल्यानंतर जो 3 महिन्याचा कालावधी राहतो 3-4 महिन्याचा, त्यामध्ये 2 विषय असे असतात की त्याचा अभ्यास आम्ही अजिबात केला नसतो, तो आम्ही कव्हर करू शकतो का? आता हा जो प्रश्न आहे हा कसा प्रश्न आहे की आपले जो बॅकग्राऊंड आहे आपलं, ज्यांनी आता 8वी मध्ये सुरुवात केली, 10वी मध्ये सुरुवात केली, काही जणांनी FY मध्ये सुरुवात केली, काही जणांनी TY ला सुरुवात केली. हा व्हेरिएशन असतं यामध्ये. कारण पूर्व परीक्षा जरी 3 महिन्यावरती असली तरी आपण गेली वर्षभर त्याच्यासाठी तयारी करत असतो. या काळामध्ये तुम्ही जे आता फ्लोमध्ये आहे त्यांनी कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास करावा, केंद्रित पद्धतीने अभ्यास करावा. कारण MPSCला कुठलंही असं क्रमिक पुस्तक नाही, टेक्स्टबुक. काय होतं आपला प्रॉब्लेम की बाजारामध्ये आज पुस्तक आले की लगे आपण जाऊन विकत घेऊन येतो आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. हे न करता आपला बेसिक अभ्यास चांगला ठेवा आणि कंटेम्पररी पद्धतीने थोडं त्याच्यावरती भर देत जावा. म्हणजे या 3 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास कव्हर होऊ शकतो. आणि राहिलेला जो पुढचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यास आहे त्यासाठी जी तयारी आहे याच्यासाठी आत्तापासून 1-1 तास वेळ करा. कारण मुख्य परीक्षेमधली राज्यघटना आणि पूर्व परीक्षेमधली राज्यघटना यामध्ये फरक नाही. 20% फक्त फरक आहे. तो मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्युमन राईट्स HRD हा तुम्हाला फक्त मुख्य परीक्षेमध्ये प्रॉब्लेम असा नाही, पण एक्सटेन्सिव्ह अभ्यास करावा लागेल. त्याच्यासाठी 1 तास आत्तापासून अभ्यास करा की जो तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी पूरक ठरेल, तसाच तो मुख्य परीक्षेसाठी पूरक ठरेल आणि तुमच्यावरती मुख्य परीक्षेचा दबाव किंवा प्रेशर राहणार नाही. तर सावळस महाविद्यालय आरापाटी महाविद्यालय सावळस तिथून एक विद्यार्थी प्रश्न विचारते की राज्यसेवेची ती 1.5 वर्ष तयारी करते, तिच्या नोट्स सगळं प्रिपेअर आहे, तर तिचं म्हणणं असतं की पुढचं पाऊल म्हणून तिने काय तयारी करावी? आताची जे जाहिरात आहे त्याच नोट्स मधल्या मायक्रो नोट्स आणि प्रश्नपत्रिका सगळ्यात तिनं बघायला पाहिजेत. राज्यसेवेच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा संच बघायचा. यामध्ये विषय वाईज तुम्हाला आता हा चांगला प्रश्न आहे अत्यंत की अभ्यास करत असताना अजून एक मेथड तुम्ही वापरा, पॉलिटिकल सायन्स. या पॉलिटिकल सायन्स वरती आजपर्यंत समजा 10 वर्षाच्या तुमच्याकडे उपलब्ध प्रश्नपत्रिका असतील आणि आज बाजारात उपलब्ध आहेत, तर पॉलिटिकल सायन्स आणि कॉन्स्टिट्यूशन वरती
आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न त्याच्या खाली लिहून घ्या. इतिहासामध्ये आलेले सगळे प्रश्न लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमची भावी किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला तयार करता येते. या 10 वर्षामध्ये बाबा प्रियांबलवरती जी उद्देश पत्रिका आहे, या उद्देश पत्रिकेवरती कसा प्रश्न येतो, क्रम असतो त्यामध्ये. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा किती वेळा आलेला आहे, घटनादुरुस्त्या कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत. तुम्ही जर 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर आपल्याला संभाव्य प्रश्नपत्रिका त्या तयार करता येईल. प्रत्येक विषयाचे मागच्या 10 वर्षाचे स्वतंत्र अनॅलिटिकल स्वतः तयार करायचे. बाजारामधले संभाव्य प्रश्नाचा ठोकळा घ्यायचा नाही. ठोकळा झाला की आपला ठोकळा होतो. आपली सवय आहे की ठोकळा आला का घ्या, ठोकळा आला की त्याचा तयारी न करता पॉलिटिकल सायन्स कॉन्स्टिट्यूशनवरती 10 वर्षामध्ये काय प्रश्न विचारला, कुठल्या एरियावरती भर दिलेला आहे, सायन्सवरती कशावरती भर दिलेला आहे, एन्व्हायरमेंटवरती काय भर दिलेला आहे, हे स्वतंत्र अनॅलिटिकल या पद्धतीने तुम्ही जावा. तुम्हाला तुमची स्वतंत्र संभाव्य नोट्समधून स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करता येईल आणि यश नक्कीच मिळेल. तर केबीसी पंढरपूरहून कल्पनामुळे प्रश्न विचारत आहे की जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत प्री आणि मेन्सच्या, त्यांचा आता नवीन सिलेबस होता, त्याचा काय उपयोग होईल का? होईल, 100% होईल. कारण काय आहे की सिलेबस बदलला किंवा स्वरूप बदलतं, पण राज्यघटना बदलत नाही. 1857चा उठाव आहे किंवा जी काही काँग्रेसची अधिवेशनं आहेत, हा जो भाग आहे हा कॉन्स्टंट राहिलेला आहे. त्याचं मॉडिफिकेशन होत असतं, प्रश्नांचं स्वरूप बदलत असतं. आता मग उदाहरण मी सांगेन की राज्यशास्त्रामध्ये प्रश्न येईल की आणीबाणी किती प्रकारानं लावता येते, हा जुना प्रश्न. 3 प्रकारानं आणीबाणी लावता येईल. 352 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, 356 म्हणजे स्टेट इमर्जन्सी राज्यामध्ये लावायची असेल तर, 360 म्हणजे आर्थिक आणीबाणी. 3 प्रकारानं लावता येईल. नवीन प्रश्न काय येतो आता आणीबाणी. आपला आणीबाणीचा अभ्यास सगळा पाहिजे, कलमांचा अभ्यास पाहिजे, त्याचबरोबर रिलेटेड जजमेंट्स आपल्याला माहिती पाहिजे. नवीन प्रश्न काय येतो की आज रोजी आणीबाणी लावत असताना सुप्रीम कोर्टाच्या कोणत्या निर्णयामुळं आणीबाणी लावत असताना अडथळा आहे, हा प्रश्न येईल. आणि मग आपल्याला एस.आर. बोम्मई विरुद्ध कर्नाटक सरकार याचं निदान नाव आणि त्या जजमेंटमधल्या 2 ओळी आपल्याला माहिती पाहिजे की एस.आर. बोम्मई 1994ची केस, या केसमध्ये आज रोजी संसदेला किंवा मंत्रिमंडळाला उद्यापासून आणीबाणी आहे अशा प्रकारची घोषणा करता येत नाही. हा आणीबाणीमध्ये झालेला बदल आहे. आणीबाणी लावत असताना संपूर्ण मंत्रिमंडळाची त्याला मान्यता असावी लागते आणि मग त्यानुसार आणीबाणी लावता येते, असा त्यामध्ये बदल असतो. त्यामुळे बेसिक मगाशी सांगितल्याप्रमाणे 60% बेसिक हे बेसिक आहे, 30% कंटेम्पररी आणि 10% आपल्याला ॲप्लिकेशन वजा आपल्याला त्याचं रूपांतर करता येईल. आपले प्रश्न सर्वांचे या ठिकाणी कलेक्ट करून लिहून घेतलेले आहेत. यानंतर जे काही पुढचं सेशन होईल त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर देता येईल. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्या महाराष्ट्राभर आणि ग्रामीण भागामधून हे प्रश्न आपण विचारले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. कारण या कार्यक्रमाचं खरं हेच यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर.